आज तर जीव पूर्ण धोक्यातच गेला होता. हॅलो गाईस, कसं काय? सर्व ठीकठाक आहेत ना? भाऊसाठी तुरीची औषध आणायची होती तर अव्यानं तो घराच्या बाहेर माझी वाट पाहत होता. रिलॅक्स गाडी पे तीनों जन सीध गए और सीधा पार्श्वनी की तरफ निकल गए. गांधी बुड्ढा आम्हाला एकच गोष्ट सांगून गेला होता, तिघ जन सोबत ना राहता जगून काही मतलब नाही, म्हणून आम्ही तिघ जन सोबत राहतो. पार्श्वनी में आने के बाद मस्तक ठंडा करने के लिए चाय नहीं पियेंगे ऐसा हो नहीं सकता. इस भाऊ के टपरी की पूरी कडक चाय पिली और सीधा साईराम एग्रो एजेंसी में आ गए. इथून पटापट औषधी घेतल्या आणि त्याचे पूर्ण पैसे पे करून टाकले. गाडी पण जास्त गरम हो रही थी तो उसको तेल पिलाने के लिए सीधा पेट्रोल पंपवर आलो. इथं आल्यावर असे करत होती की याच्या आजेच्या पंप हे का काय. एक जन तर महाराजासारखा खुर्चीवर बसला आणि एक जन तर पूर्ण ऑइलच पुरवत होता. जर असे समाजसेवक तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की फॉलो करा. गाडीले तेल पाजलं आणि सरळ घराकडे आलो. घरी येता जाम खासाठी खावखाव सुटली होती तर अव्यानं पटापट 2-3 जाम तोडले आणि चांगला स्वाद घेतला. गावाच्या व्हिडिओ बनवासाठी हा पोट्ट्यानं मला पूर्ण टावर चढवासाठी आणलं. टावरले पाहून जीव तर पूर्ण चढू का नाही असं करत होता. गाईज एवढ्या वर आलो ते बी पूर्ण गावपासिटी एवढी गाण फाटून राहिली. बोत वरता आलो. उतरता तर पूर्ण फाटूनच गेली होती. टावरच्या खाली उतरल्यावर तर ह्या भाऊच्या पूर्ण तेलच निघत होता. गाईज फायनली टावरच्या खाली आलो. पुरा जीव धोक्यात गेला होता. आता निघला बाहेर.